हॅलो व्ह्यूअर्स, माझं नाव अभिजित आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ट्रेडिंग चॅनलमध्ये म्हणजेच फॉरेक्स अभीमध्ये. इथं मी तुम्हाला शिकवणार आहे फॉरेक्स ट्रेडिंग, ते पण डेमो अकाउंटमधून म्हणजेच पेपर ट्रेडिंग. या अकाउंटला आपण ग्रो करणार आहोत आणि आपले जे सेटअप्स असतात, आपले जे ट्रेड लॉजिक असतात, ते कसे मॅनेज करायचे, कसे हँडल करायचे, डिसिप्लिन कसा असतो, हे सर्व काही मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यास मदत करणार आहे. तर चला मी दाखवतो माझी जी ऑनगोईंग ट्रेड आहे. तर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये एक लोअर लोजचं फॉर्मेशन चालू आहे. म्हणजेच मार्केट जे आहे ते ट्रेंडिंग रेजिस्टन्समध्ये आहे. तर चला आपण इथे एक ट्रेंड लाईन मारून घेऊ. तर ज्या ठिकाणी मी ट्रेड घेतली आहे, तर तिथं मी तुम्हाला झूम करून दाखवतो की एक्झॅक्टली त्याच लेवलपासनं मार्केटनं एक बेअरिश मूव्ह द्यायला चालू केलं आहे. म्हणजेच तो एक नवीन लो लावायला जातो आहे आणि याच लॉजिकवरती मी हे ट्रेड घेतली होती. जेव्हा मार्केटने ट्रेंड लाईनवरून रेजिस्टन्स घेतला आणि एक स्विंग तोडला, तिथंच मी एंट्री बनवली आणि त्या ट्रेंड लाईनच्या हायला माझा स्टॉप लॉस टाकला. तर माझा स्टॉप लॉस आहे $300 आणि माझं टार्गेट होतं $600. तर आता तुम्ही बघू शकता की माझं टार्गेट जे आहे हाफ ऑफ द रीच झालं आहे. म्हणजेच ते अर्ध्यामध्ये आलं आहे. त्यामुळे माझा स्टॉप लॉस मी आता ब्रेक इव्हनला शिफ्ट केला आहे. त्यामागचं कारण असं असतं, जेव्हा तुमच्या ट्रेडमध्ये टार्गेट हाफ ऑफ द रीच होतं, म्हणजे अर्ध्यामध्ये येतं, तेव्हा तुमचा जो स्टॉप लॉस असतो तुम्ही ब्रेक इव्हनला करायचा असतो. कारण त्यामागे एक रिझन आहे की तुम्ही आता याच्यामध्ये कोणताच लॉस बुक करणार नाहीत. बघूयात आता कोणत्या प्रकारे ही ट्रेड आपली सक्सेसफुल होते आणि कसं आपलं टार्गेट हिट होते. अशाच प्रकारचे माझे जे ट्रेड लॉजिक आहे, हे सर्व काही मी इथं शेअर करणार आहे, इथं पोस्ट करणार आहे. तर इथं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघू शकता मित्रांनो, माझं टार्गेट जे आहे ते रीच झालेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट ट्रेडमध्ये. धन्यवाद.